नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात A6 टीव्ही मराठी. ठाकरे बंधूंची संयुक्त सभा काल शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाषण करत अनेक मुद्दे मांडत मराठी मतदारांसमोर ठाकरेंची भूमिका मांडली. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी भाषणांमध्ये विविध मुद्दे मांडले. मुंबई महापालिका निवडणुकीआधीच्या ठाकरे बंधूंची ही पहिली आणि शेवटची संयुक्त सभा होती. त्यामुळे या सगळ्या संदर्भात जमलेल्या कार्यकर्त्यांना, मुंबईकरांना नेमकं काय वाटतं, कोणाचं भाषण आणि कोणाचे मुद्दे आवडले, या सभेचा कितपत फायदा निकालावर होईल याबाबत मुंबईकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधूंची संयुक्त सभा काल शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाषण करत अनेक मुद्दे मांडत मराठी मतदारांसमोर ठाकरेंची भूमिका मांडली. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी भाषणांमध्ये विविध मुद्दे मांडले. मुंबई महापालिका निवडणुकीआधीचे ठाकरे बंधूंची ही पहिली आणि शेवटची संयुक्त सभा होती. त्यामुळे या सगळ्या संदर्भात जमलेल्या कार्यकर्त्यांना, मुंबईकरांना नेमकं काय वाटलं, कुणाचं भाषण आणि कुणाचे मुद्दे आवडले, या सभेचा कितपत फायदा निकालावर होईल याबाबत मुंबईकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी भाषण करत अनेक मुद्दे मांडत मराठी मतदारांसमोर ठाकरेंची भूमिका मांडली. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची भाषणांमध्ये विविध मुद्दे मांडले गेले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीची ठाकरे बंधूंची ही पहिली आणि शेवटची संयुक्त सभा होती. राज ठाकरेंनी जी सध्याची वस्तुस्थिती आहे ती मांडली. आता मराठी माणूस बेसावध राहणार नाही. राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडिओ नंतर मराठी माणूस जागा झाला, अशी प्रतिक्रिया एका महिलेने दिली. तर विकास होतोय, पण मराठी माणूस उरलाच नाही, तर विकास काय करायचा आहे असंही मुंबईकर म्हणाले. आज ही सभा झाली, ही बाळासाहेबांच्या विचारांची सभा झाली, अशी प्रतिक्रिया ही एका कार्यकर्त्यांनी दिली. एका मुस्लिम व्यक्तीनेही राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे हिंदीत देखील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तर राज ठाकरेंचं भाषण म्हणजे कपिल शर्माचा शो नाही. मला राज ठाकरेंचं भाषण आवडलं नाही, मी ते समजून घेतलं. राज ठाकरेंचं भाषण सगळ्यांना कळायला हवं. मुस्लिम असो, उत्तर भारतीय असो किंवा गुजराती असो, जे कोणी मुंबईकर आहे त्यांनी ठाकरे बंधूंना निवडून द्यायला हवं. ही ठाकरे बंधूंची युती ही सत्तेसाठी बनलेली नाही, असंही एक मुस्लिम नागरिक म्हणाला. ठाकरे बंधूंच्या मुंबईतील या सभेनंतर महापालिकेच्या निवडणुकीत फायदा झाला पाहिजे, अशी प्रक्रिया ही एकांनी समोर आली. पुढच्या बातमीसाठी पाहत रहा A6 टीव्ही मराठी.